पुण्यातल्या पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवारांकडे पुण्यातल्या एका महिलेनं वाहतूक कोंडी संदर्भात तक्रार केली आहे। तक्रार करताना त्यांनी गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचा संदर्भ दिलाय। मनोहर पर्रीकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा, वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे कळेल, असा थेट सल्ला एका महिलेनं अजित पवारांना दिलाय। यावर अजित पवारांनी काय उत्तर दिलंय पाहूया। काही शंका नाहीये, पण सर पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तर तुम्ही कोणीतरी राहतात, तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे। असं नाही की माहिती नाही, असं होऊ शकत नाही। मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर, ते जसे फिरायचे तसे तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत नाही। दॅट इज द बेस्ट सोल्युशन। अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आणि सांगणार नाही सर, असं आम्हाला म्हणायचं नाहीये। फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला। पीएमसी आली आहे, पीएमआरडी आली, अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी आणि पीएमआरडी, त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजे त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे। आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल। तर दुसरीकडे पुण्यातील बिल्डर लोकांना अजित पवारांनी इशारा दिलाय। बिल्डरांना मस्ती आली असेल तर ऍक्शन घ्या, जे आपल्या हातात आहे ती ऍक्शन घ्या, बिल्डरांचं काम थांबवा, अशा शब्दांमध्ये त्यांनी इशारा दिलाय। तसंच केशवनगर भागातील काही सोसायट्यांमध्ये देखील नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नसल्याची तक्रार ही अजितदादांकडे करण्यात आली आहे आणि यानंतर अजितदादांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावत चौकशी केली आहे। नाही, तुम्ही काय होतं, तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय, बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसीने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात, मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसीकडे द्या ना, तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली? नाही, पूर्वी चूक झाली, दुरुस्त करा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आज नाशिकमध्ये शिबिर होणार आहे। स्थानिक